म्हणजे जी युद्धनौका आहे, जी सेवानिवृत्त आहे, तिचे अवशेष वापरून त्याच्यावरती आर्टिफिशियल रीफ तयार करणं आणि नवीन एक जैवविविधता तिथे तयार करणं असा एक त्याचा हेतू आहे। आणि हे आर्टिफिशियल रीफचे जे प्रयोग आहेत हे बाकी देशामध्ये इतर ठिकाणी झालेत, आपल्याकडेही होत आहेत। मत्स्य व्यवसाय आपल्या मत्स्य विभागाकडे पण आता सध्या ट्रायल्स काही चालू आहेत। तर आर्टिफिशियल रीफवरती ज्यावेळेस कोरल्स डेव्हलप होतात त्यावेळेस जी काही मरीन ॲक्वॅटिक लाईफ असते, म्हणजे सागरी जैवविविधता असते, तिकडं अट्रॅक्ट होते। त्यामुळे तिथलं जसं सर म्हटले की तिथं कॅचिंग वाढू शकतं, फिशचं तिथलं अमाऊंट वाढू शकतो। त्यामुळं नुसतं पर्यटनच नाही तर स्थानिक मच्छीमारांना देखील भविष्यामध्ये तिथे फायदा होईल अशा पद्धतीने आम्ही याकडे बघत आहोत। आणि हे पर्यटन जे आता फक्त साधारण देशात खूपच आपल्या पद्धतीने तारकर्ली हे खूपच एक महत्त्वाचं डेस्टिनेशन आहे, तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती जावं, त्या दर्जाचं व्हावं। आणि हा प्रयोग इथं यशस्वी झाल्यानंतर देशातल्या इतर पर्यटनाच्या इतर राज्यांना देखील याचा एक म्हणता येईल की प्रयोग यशस्वी प्रयोग म्हणून ते बघतील, एक पायलट प्रोजेक्ट म्हणून बघतील आणि अशा पद्धतीचं सागरी पर्यटन एक नवीन दिशा याच्यातून मिळेल आणि आपण त्याचे पायीक असणार आहोत, म्हणजे प्रथम पायीक असणार आहोत। याच्याबद्दल नक्कीच एक जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून मला अभिमान आहे की जरा हा चांगला मुद्दा तुम्ही उपस्थित केला। जसं आता हे ज्यावेळेस आपण स्थापित करणार होतो त्याच्या आधी देखील आपण NIO कडून स्टडी करून घेतला होता पूर्ण। तुम्ही म्हणताय त्या अनुषंगाने आपण NIO कडे जर लेटेस्ट केस स्टडी असेल तर त्याच्या फिगर्स नक्की मिळवू आणि त्या अनुषंगाने काय करता येईल संबंधित एजन्सीशी, म्हणजे आता मे बी त्याच्यामध्ये केंद्राच्या एजन्सीचीच आपल्याला बोलावं लागेल, त्यानुसार आपण करू शकतो उपाययोजना।